अरे ओ, थोड़ा यार रुक, मैं कपड़ा देके आता हूँ। काकू, अहो अहो थोडं खाऊन घ्या ना. हे बघा, असं हातपाय गाळून न खाऊन कसं चालेल? यांचे चिरंजीव जे काही बोलून गेले त्यानंतर इच्छा कशी होणार आहे काकांची जेवायची? उषा, काय चुकीचं बोलले मी? नाही म्हणजे निरंजन मारे म्हणून गेला ना, शेजाऱ्यांशी संबंध नसलेले बरे. ज्या दिवशी तुमच्याशी संबंध तोडायची भाषा करेल ना निरंजन, तेव्हा बघूया ना तुमच्या घशाखाली घास उतरतोय की नाही. काय नको ग असं बोलू सुषा. त्यांच्या काय, पण कुणाच्याच बाबतीत असं घडू नये. इथं आमच्या सख्ख्या मुलाला आमच्याशी संबंध टिकवावेसे वाटत नाही, तर शेजाऱ्यांच्या मुलाकडनं काय अपेक्षा ठेवायची? आज आमचा विनय असता तर. वहिनी जरा धीरानं घ्या. अहो कुणी नसलं ना तरी आपण आहोत ना एकमेकांसाठी. निघेल काहीतरी मार्ग यातून. मार्ग निघेल नाही, मार्ग निघालाय. रमाचे सावरकर नगर मधले हे शेवटचे दिवस. ती इथून जाणार, जावंच लागणार तिला. लक्ष्मी, ए लक्ष्मी, ए बाय, हे बघ आप्पा तुझ्यासाठी काय घेऊन आलंय. ए लक्ष्मी, आप्पा बोललं होतं ना लक्ष्मीसाठी काहीतरी घेऊन येणार. हे बघ. रमा, तू रमाला काय केलंस? काय केलंयस रमाला? रमा, तू रमाला, रमा. एवढ्या रात्री कोण असेल? कोण आहे?
आणि इथे काय करत असेल? ए, कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? काय करत असेल? आई आई जरा बाहेर या ना. बाहेर या ना, महत्वाचं बोलायचंय. मी नाही येऊ शकत, तुम्ही बाहेर या. या ना प्लीज. देवा, लोक पूजा सुद्धा धड करू देत नाही रे बाबा. माफ कर रे बाबा, माफ कर. काय ग, काय काम आहे तुझं? जरा म्हणून धीर धरता येत नाही तुला? सॉरी आई, पण पण काय पण? ओरडायचं कशाला असं बाहेरून? आई तुम्हीच म्हणाला होता आत नाही यायचं म्हणून. अगो बाई माझी, किती गुणाची ग तू. प्रत्येक गोष्ट ऐकतेस तू माझी. एकही शब्द खाली पडू देत नाहीस अजिबात. आणि काय ग, देवापेक्षा असं काय महत्वाचं काम आहे तुझं? आई त्या गोखले काकूंना काहीतरी समजावं ना. मी इथून बाहेर पडले तर मी कुठं जाऊ, काय करू? अगं ते मी कसं सांगू ना तुला. आता हे असले प्रश्न ज्याचे त्यांनी सोडवायचे असतात. आणि गोखले काकू आपल्या बिल्डिंगच्या अध्यक्ष आहेत. त्यांचे काही छोटे मोठे नियम आहेत, ते सगळ्यांना पाळायला लागतात. मग तू तरी कशी सुटणार आहेस त्यातून? हो बरोबर आहे आई, पण माझी परिस्थिती तर समजून घ्या. तुम्हाला तर माहितीच आहे ना सगळं. मला छे, मला काहीच माहित नाही. तू दुसऱ्या कोणाची का नाही मदत मागत? सगळे विरोधात आहेत हो माझ्या, आणि म्हणून माझ्यावर ही सक्ती केली जाते, जेणेकरून मी इथून निघून जावं. अगं पण कधी ना कधी जावंच लागणार होतं तुला. उद्या नाही तर आज. अहो पण माझ्याकडे काहीच नाहीये आई. एक पर्स होती फक्त, त्यात आयडी कार्ड नाहीये. तर आता मी कुठून आणि कसं देऊ या लोकांना? अगं शोध ना, शोध. काय सांगावं बाई, ते आयडी कार्ड शोधता शोधता तुला तुझं घरच सापडायचं. हं? तुम्ही पण सामील आहात ना यात? हे सगळं तुम्ही मुद्दाम करताय मला घालवायला? हे बघ रमा, ज्याचं खायचं त्याच्या ताटाखाली राहायचं. माझ्या घरात राहून हे अशा स्वरामध्ये माझ्याशी बोलायचं नाही अजिबात. हे असं बोलून आणि असा चेहरा करून जर मला घाबरवण्याचा प्रयत्न करणार असशील ना, तर मी मुळीच तुझी मदत करणार नाही. आणि शक्य असतं ना तरी केली नसती. काय सांगताय? काळी सावली? हो ना, खिडकीतून आत पाहत होता कोणतरी. मग काय, मी माझ्या खिडकीतून ओरडले, पण माझा आवाज ऐकताच ती व्यक्ती गायब झाली. आणि मग ती अंधारात कुठे गेली मला काही कळेनच झालं. एवढ्या रात्री भूतासारखी फिरणारी एकच व्यक्ती आहे ना? काही नाही हो काकू, मला ना माझ्या मोनूची काळजी वाटते. ती रमा आहे ना. अगं हे बघ, तू त्या रमेची अजिबात काळजी करू नकोस. ती आता फार दिवस इथे राहणार नाही. म्हणजे अगं निरंजनला दिलेली मुदत आता संपत आली ना. एवढे दिवस मी त्याच्या कलाकलाने घेतलं. वाटलं गरीब आहे बिचारा, तिला मदत करतोय, आज न उद्या पोचवेल तिला तिच्या घरी. पण नाहीच. आणि अगं मलाही प्रत्यय आला, ती जी कोण आहे, कुठल्या हेतूने आले, तिचा हेतू काही बरा दिसत नाही. त्यामुळे उद्यापर्यंत निरंजनने तिचं आय कार्ड सोसायटीच्या ऑफिसमध्ये जमा केलं नाही तर नियमानुसार तिला ही जागा सोडावीच लागेल. काकू, तुम्हाला खरंच असं वाटतंय की ती इतक्या सहजासहजी इथून निघून जाईल? अगं कायद्यानुसार तिला ही जागा सोडावीच लागेल. तिला कसली आली कायद्याची भीती? अगं पोलिसांच्या धाकापुढे भले भले वरमतात. ती स्वतःहून जर सोडून गेली नाही ना तर आपण पोलिसांची मदत घेऊ. पण तिला इथून बाहेर काढल्याशिवाय मी गप्प बसणार नाही.
काय झालं? काकू तिकडे की नाही खिडकीत रमा उभी आहे. रमा कुठे गेली? काय झालं? काकू इकडे रमा उभी होती आणि आपल्या गप्पा ऐकत होती ती. कुठे नाही का, इथे तर कोणीच दिसत नाही. तुला काहीतरी भास झालेला नाही दिसतोय. काकू, मला भास नाही झाला. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं. ती इथे उभी होती आणि आपलं बोलणं ऐकत होती. अगं ऐकलं तर ऐकलं. सामान बांधायला गेल. आता तू काही काळजी करू नकोस. ती इथून जाणार म्हणजे जाणार. नाही हो, लाईट बिल किंवा टेलिफोन बिल असं असं नाहीये काही तिच्याकडे. हो बरोबर आहे, मला मला समजू शकतं, पण मी म्हणलं ना तुम्हाला की सगळं थोडं थोडं कॉम्प्लिकेटेड आहे हो. हवं तर मी तुम्हाला येऊन भेटून सांगतो सगळं, पण पण म्हणजे तिला आयडेंटिटी प्रूफ म्हणून दाखवता येईल असं असं काहीतरी द्यावं. असं काहीही बनवून द्यावं तिचं. हा म्हणजे ज्यावर फक्त तिचं तिचं नाव असलं तरी चालेल. रमा पोद्दार. हो ठीक आहे. बर. काय म्हणाले रे? हा कुणी खोटं ओळखपत्र द्यायला तयार नाहीये. आणि आणि भलतेच मुद्दे काढतायत सगळे. संशय घेत आहेत माझ्यावर. आता कसं सांगू सगळ्यांना समजावून? होईल ना रे सगळं नीट? नाहीतर नाहीतर काय? नाहीतर काय? तू तू निश्चिंत राहा. मी करीन सगळं व्यवस्थित. त्या गोखलेबाई पण ना, त्या गोखलेबाई नसत्या ना तर सोपं झालं असतं आयुष्य. गोखलेबाई नसत्या तर सोपं झालं असतं आयुष्य. अरे गोखले मॅडम, आप काय तकलीफ उठा या आणि मला आवाज दिला असता, मी आलो असतो. अरे तू गोंधळ घालतोस ना, म्हणून मला यावं लागलं. हे शर्ट पॅन्ट कुणाचे माझ्या कपड्यात? ये आपका नाही आहे? अरे गंगा, हे माझे कसे असतील? माझ्या घरात माझ्याशिवाय दुसरं कोणी राहत नाही. गेली कित्येक वर्ष मी एकटीच राहते. हा, कोणाची साडी चुकून आली तर मी समजू शकते, पण हे शर्ट पॅन्ट? ये बात भी सही है. हे बघ, कोणाचे असतील ना त्याचे त्याला देऊन टाक. आणि त्या 4 सिल्कच्या साड्या घेऊन ये. मॅडम मैं शाम को आता हूँ. पण नक्की आहे, विसरू नकोस. नाही नाही विचारणार. संपत, मला तुझ्याशी बोलायचं असतंय. हा, तो बोल ना फिर. मी काय तुझा तोंड दाबलाय? संपत, काय करतो काय? हा, संपत हे तेच चाकू असते जे मी तिच्या घरी घेऊन गेलो होतो. बाईच्या पण पण हा चाकू तर तू तिथे विसरून आला होता. तो फिर जी तेरे पास वापस कैसा है? झोपडीत होतं हे, खुपसून ठेवलेलं. फिर रख इसको अंदर रख, कोई दिखेगा. हाँ कसम चिनप्पा, अब तो गया. तू गया चिनप्पा. देख चिनप्पा, हा लास्ट चान्स आहे. इसके बाद तू काय पण गलती केली ना तर तर
तर ए संपत संपत असं नको बोलू. हे बघ मला माझं काय नसतंय. मला माझ्या लक्ष्मीचे लय फिकर असतंय बघ. फिकर तो तेरे को करना ही पड़ेगा चिन्नप्पा. तिचीच फिकर कर. शिकार तू ना ती आहे, समझा? अशक्य. अहो ऐकलत का? गोखलेबाईंचा फोन आला होता. गोखलेबाई रूम नंबर 22. अहो काय बडबडताय? जन्मतारीख काय? जन्मतारीख कुणाची? गोखलेबाईंची. आणि फोन नंबर सांग. अहो ते महत्वाचं नाहीये, त्यांचा फोन कशासाठी आला होता हे महत्वाचं आहे. हा. अहो आज सोसायटीची मीटिंग आहे रमाच्या संदर्भात. अम्मा, आज अमावास्या आहे. अहो काय बडबडताय? हे पा तुम्ही सोसायटीच्या मीटिंगला जा, म्हणजे रमाचा निकाल लवकरात लवकर लागेल आणि ती इथून कायमची निघून जाईल. नाही, ती जाणार नाही. आपण सगळेच जण अडकलोय तिच्या फेऱ्यामध्ये. ती सोडणार नाही, आपल्याला नाही आणि या जागेला सुद्धा नाही. कधीच नाही, कधीच नाही सोडणार ती. हे बघा, मला ते गोखलेबाईंचं म्हणणं पटतंय. अहो आगापिछा नसलेल्या या व्यक्तीला आपण सावरकर नगर मध्ये एंट्री द्यायलाच नको. अहो एंट्रीचं सोडा हो, पण या सोसायटीमध्ये राहणारा भाडेकरू असो किंवा घर मालक, प्रत्येकाने आपल्या आय कार्डचे झेरॉक्स ऑफिसमध्ये जमा करायचे असा नियम आहे की नाही? पण तो फॉलो व्हायला नको का? ते असं झालं नाही तर उद्या उठसूट कोणी येईल ना सोसायटीत. चोर, दरोडेखोर किंवा अतिरेकी कुणी येऊन राहू शकतं ना. मग काय? अगदी अगदी. रमा, तुम्हाला अतिरेकी किंवा दरोडेखोर वाटते का? आजकाल कोणाचा काही भरवसा राहिलाय का? तेच ना. आणि ती जे कोणी असेल, पण तिच्याबद्दल जे काय ऐकलंय ना त्यावरून ती ह्या सोसायटीत राहायलाच नकोय. एक मिनिट. रमा माझ्या घरी राहतीये, तुमच्या नाही. आणि माझ्या घरी कुणी राहावं कुणी राहू नये हे तुम्ही नाही ठरवू शकत. प्रधान साहेब तुमच्या घरी दिवसा राहते, रात्री रस्त्यावर फिरते. तर साठ्यांच्या घरी तिने आग लावली म्हणे. तेच ना. अहो मुलांना खाण्यातनं गुंगीचं औषध देते म्हणे. हा, या उषाताईंच्या मोनूला पण असंच काहीतरी केलं. उद्या आमच्या मुलांना केलं म्हणजे? अहो काय बडबडताय वैद्य मॅडम? हं? सोसायटी मीटिंग आहे का वेड्यांचा बाजार? निरंजन, आम्ही सगळे होत ना, आम्ही सगळे वेडे होत. तूच एकटा शहाणा आहे आणि तुझी ती रमा शहाणी आहे. नाही, चांगल्या घरातली समंजस बाई आहे ना ती. हो आहे. मग तिचा आय कार्ड जमा करा की ऑफिसमध्ये. अहो असतं तर दिलं नसतं का? असं काय करताय तुम्ही? मला काही कळतच नाहीये, तुम्ही समजून का घेत नाही आहात? घेतो ना. एक बाई आमच्या जीवावर उठली आहे तरी आम्हीच समजून घ्यायचं तिला, हो ना? उषाताई प्लीज मला तोंड उघडायला लावू नको. उघड ना. नाही उघड ना, तोंड उघड ना. तर नाही तर डर कशाला? बोल की. एक मिनिट. अहो त्या अनोळखी व्यक्तीवरून आपल्यामध्ये भांडणं कशाला? बरोबर. एवढे वर्षाचे संबंध आहेत आपले. हो, वैद्यवैनी म्हणतायत ना ते अगदी बरोबर आहे बर का. आता गोखलेबाई येतील, एक तर ते आपल्या सोसायटीच्या सेक्रेटरी आहेत आणि प्लस सिनियर सिटीजन म्हणून आपण त्यांना मानही देतो. त्या आल्या की आपण त्यांच्याशी बोलू, त्यांना सगळं सांगू आणि त्या जो काही निर्णय घेतील ना तो आपण सगळ्यांनी मान्य करायचा. काय बरोबर आहे ना? पटतंय ना सगळ्यांना? चालेल. हो. अहो आतापर्यंत यायला हव्या होत्या, आहेत कुठे त्या? घराला काय झालं? आता कशी उघडू मी?
अरे थोड़ा यार रुक, मैं कपड़ा देके आता हूँ. कुठे राहिला गोखलेबाई? किती वेळ झाला? अहो येतील हो, अहो कधी येणार? घरी कामं पडलीत केवढी तरी. येतील येतील. हो फोन लावा ना त्यांना. अहो 2दा फोन लावला होता, कोणी उचललाच नाही. हो परत करा फोन. ठीक आहे, करतो फोन. फोन उचलतच नाहीये. भीर भीर तो बोलवतो खिडकीत खाऊ अन म्हणतो बाळाला देनाक खाऊ घास तुझा आभाळी जाऊ मिणमिणत्या डोळ्यांना मग येईल गाऊ. काय ग रमा, तू एक मिनिट थांब.
जरा जपून काम करत जा ग रमा. थोडक्यात हातावर निभावलेत. अगं हसतीयस काय रमा? एवढं भाजलंय तरी. माणूस आहेस का कोण आहेस? भूत आहे मी, भूत. अरे तू एवढं प्रेमानं मलम लावतोयस, आतून बरं वाटलं. मलम फक्त नावापुरतं असतं रे. खरी जखम मलम लावणाऱ्यामुळे ठीक होत असते. पुरी चला पुरी, आता तू जरा आता स्वस्त बस एका ठिकाणी. चल ये आता तू बस. हे बघ, आणि आता काहीही काम करू नको. अरे पण स्वयंपाक? हे बघ, आज स्वयंपाक केला नाही तरी चालणार आहे. आईचा उपवास आहे. मग तू पण बाहेरच खाऊन येणार आहेस का काहीतरी? मीच नाही, तू सुद्धा बाहेर खाणार आहेस. म्हणजे अगं आपण लंचला जातोय. आपण म्हणजे तू, मी, सिद्धार्थ आणि प्रियांका. कोण? प्रियांका. अगं प्रियांका म्हणजे सिद्धार्थची होणारी बायको. 2 वर्षापासून त्यांचं प्रेम प्रकरण चालूय. आता लग्न करायचं म्हणताय. तर मी येतो, तू पण आवरून घे, आपण जाऊया. ठीक आहे? हं? प्रियांका. सिद्धार्थ, आय वॉज थिंकिंग आपण आत्ताच्या आत्ता एंगेजमेंट करूया. व्हॉट्स इट? आत्ता हो इथे. एक्झॅक्टली. का सांग? म्हणजे मग मी तुला अशी किती वेळ मिठी मारू शकते, नो बडी विल गेट टू से एनिथिंग. एक मिनिट. आपण म्हणजे कसं ना, घरची माणसं हवी आहेत. हो जस्ट का? वेट फॉर अ मिनिट आणि आपण मग करूया. एका मिनिटात काय होणार आहे? कसं ना, समोरून निरंजन दादा येतोय, तो आला की आपण करू. येत होता, गायब झाला, येत होता. बघ चल, I'm not gonna believe it. I'm not gonna believe it. Shut up. मागे बघ, आला. नाव बिहेव लाईक अ गुड गर्ल, नाहीतर तू आपल्या एंगेजमेंटला नकारते. हाय दादा. हाय. हाय दादा. हाय. कसं आहेस तू? मी मस्त. तू कशी आहेस? मस्त. आपण पहिल्यांदाच भेटतोय ना असं समोरासमोर एकमेकांना. ऍक्च्युली व्हिडिओ चॅटवर बोलणं झालं होतं. करेक्ट, परफेक्ट. बाय द वे, ही रमा. हाय. नमस्कार. नमस्कार. खूप ऐकलं होतं तुमच्याविषयी. आज भेटीचा योग आला. रिअली? चांगलं की वाईट? आतापर्यंत तरी चांगलंच ऐकलंय. ओके. मग भेटून कसं वाटलं? मला आहे ना, तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. मला? हाऊ इज दॅट पॉसिबल? आय लिव्ह इन दिल्ली, म्हणजे मी तिथेच असते. बाय एनी चान्स तुम्ही कधी दिल्लीला आलात का? कुणास ठाऊक. मी जिथे होते तिथे आता नाही आहे, आणि आता जिथे आहे चला बाकीच्या गप्पा गोष्टी आपण बसून करूया. टेबल इज बुक. दिस टेबल. बस ना. ए सिद्धार्थ, दादा जर इथे बसत असेल तर मी इथेच बसू. हा, डन. प्रियंका, तू इथे बस माझ्या शेजारी. आपली एंगेजमेंट होणार आहे, मग लग्न होईल, सो एकत्र बसायची राहायची सवय झाली पाहिजे ना. सो रामा, तू गेस्ट ऑफ ऑनर आहेस, सो तू ठरव की काय ऑर्डर करायचं ते. अरे
मी कशाला? अगं का नाही? ओके, आय मेक इट सिम्पल फॉर तुला आता काय खावंसं वाटतंय तेच. अरे मला काही चालेल. ओके, एक प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम? प्रॉब्लेम? काय प्रॉब्लेम आहे? दादा, या मेनू मध्ये काही नावाची डिशच नाही. सांग ना रमा प्लीज. अरे अगं तो एवढं म्हणतोय तर सांग ना तुझ्या आवडीचं काहीतरी. बरं दे. हे हा हे हे काय? चॉईस ऑफ सरप्राईज. आता ज्या डिशवर माझं बोट आहे माझ्यासाठी तीच ऑर्डर कर. ही डिश ऑर्डर करायची. हे काय? चॉईस ऑफ सरप्राईज. आता ज्या डिशवर माझं बोट आहे तीच डिश ऑर्डर करायची माझ्यासाठी. शेजवान नूडल्स. गुड चॉईस. मला नूडल्स खूप आवडतात. डोळे मिटून सुद्धा तिने तिच्याच आवडीची डिश निवडली, शेजवान नूडल्स. ऑर्डर. या शुअर. दादा तू काय घेशील? पाहिलं ना कसं वागतायत ते. त्या दिवशी घराला आग लागली तेव्हा अचानक बोलणंच बंद झालं. परत दुसऱ्या दिवशी बोलायला लागले तर विचित्र काहीतरी. ही अशी आकडे मोड करायला लागले. मला आता काय कळेनासच झालंय. तुम्ही काळजी करू नका. घरात अचानक आग लागली ना म्हणून त्यांना मानसिक धक्का बसला असणार, म्हणून हे असं होतंय. तुम्ही आमच्या सिद्धार्थला का नाही दाखवत? खूप मोठा डॉक्टर आहे, चांगल्या गोळ्या औषधं देईल, बरं वाटेल लगेच त्यांना. अहो जेवण धड जेवत नाही तर गोळ्या कसले घेताय? मी जबरदस्तीने त्यांना जेवू खाऊ घालते. तर जेवत नाही, झोपत नाही. झोपले तरी रात्री दचकून जागे होतात. आणि डॉक्टरांकडे जायचं तर घरातून बाहेर पडायला हवं ना. गोखले बहिणींनी मीटिंग ठेवली होती त्या रमेसाठी, तर त्यासाठी गेले नाहीत. हो ना, आणि ती मीटिंग होण्या अगोदरच गोखले काकू गेल्या. हो ना, किती अनपेक्षितपणे गेल्या ना त्या. अनपेक्षित? मला नाही वाटत तसं. म्हणजे म्हणजे काय म्हणाल्या त्या? त्या म्हणाल्या की त्यांना माझ्या घराच्या अंगणात ही काळी सावली दिसली. काळी सावली? कोण होतं ते? ते काही कळलं नाही, पण हो काळी सावली दिसली इतकं मात्र नक्की आहे. काळी म्हणजे स्त्री, सावली म्हणजे स्त्री. स्त्री ती तीच ती. जाणाऱ्याला काळ दिसतो. काळ, काळ्या कुट्ट अंधारात काळाचं दर्शन. अमंगल, अमंगल, अमंगल. बोल काय झालं? अरे जरा बोलायचं होतं तुझ्याशी. बोल ना मग. ते आता काय झालं ते पाहिलंस तू? काय?
रमाचं वागणं मंगलसारखं नाही वाटत हो? काय नाही होय. मला माहित होतं तू हेच बोलणार आहेस. अरे पण तिनं ओके. हो, इनफॅक्ट काही क्षणांसाठी इवन आय वॉज शॉक. पण इट्स जस्ट अ कोइन्सिडन्स. काय म्हणतो आपण ते योगायोग. योगायोग? हा हा तुला योगायोग वाटतं? येस. ठीक आहे, मग हे ऐक आता. रमाला सुद्धा फुलांची अलर्जी आहे. तुला तुला आठवत तूच औषधं आणली होतीस ना मंगलसाठी, त्या फुलांची अलर्जीची. का का हाही तुला आता योगायोग वाटतोय? का नाही? वाय नॉट दादा? जगात एकसारख्या सवयी, एकसारखे रोग, नेचर असलेली माणसं नसतात का? एवढंच नाही तर जगात 7 आयडेंटिकल दिसणारी माणसं असतात, एकमेकांसारखी दिसणारी माणसं 7. मग हे तर काहीच नाही आहे. तुला नाही पटणार, कारण तू तिच्याबरोबर नसतोस ना. मी असतो सतत. अग्रीड. आणि तिच्या सोबत राहून जर तू असले विचार करणार असशील तर मला ते जमणार नाही. दादा, हे सगळे मनाचे खेळ आहेत आणि या खेळात जर तू अडकलास ना तर... मी काय, आम्ही तिकडे वाट बघतोय, तुम्ही गप्पा मारत बसलात दोघ जण. कम ऑन दादा, सर चला लवकर. कमिंग चल. कौतुकच आहे ना गोखलेबाईंचं. नाही म्हणजे बघा ना, एकटी बाई, कोणी आगा ना पिछा, तरी त्यांच्या शोकसभेलाच केवढी माणसं जमली आहेत नाही. हो ना, लोकांचं आयुष्य जातं पैसा अडका जोडण्यात, पण गोखलेबाईंनी माणसं जोडली. देव त्यांच्या आत्म्याला शांती देव. कशी मिळेल शांती? ती रमा आहे ना, तिला इथून काढायचं होतं त्यांना. ती इच्छा तर पूर्ण होणारच नाही ना त्यांची. काय हो, तुम्हाला काय वाटतं? हार्ट अटॅक कसा आला असेल त्यांना? वय झालं होतं त्यांचं, आणि हार्ट अटॅक अचानकच येतो बर का. अरे नहीं नहीं चाची, मला तो कहीं और कारण लगता है. काय कारण? मरने से पहले शायद उन्होंने कुछ देखा था. काय पाहिलं होतं त्यांनी? उनका बॉडी सबसे पहले हम देखा हो. उनका आंख ये बड़ा बड़ा आंख बाहर आया था. चेहरे पे भीति, जैसे कि भूत देखा हो. अरे बापरे. और एक चीज, जब अस्पताल में डॉक्टर ने उनकी मुट्ठी खोली तो उनके हाथ में ये मिला. काय आहे ते? अब खुद ही देख लो. काय ते? बघू.